कुठे बरं प्रायव्हसी इश्यू नाही शॉर्ट्सवर ना भाई थाईच ना भाई झाली ब्लॉगची स्टार्टिंग. हे बाई इकडं काय बघू राहिले काय पब्लिक आहे बाई माझी स्टोरी बघते चांगली गोष्ट आहे बरं झालं नाही दिसत आहे. देश चुमडे द बॉईज मोन्याला काय दाखवायची गरज नाही आणि मगर पण येतोय आज अचानक व्हायला मीटअप प्लॅन अँड ऑल काय काही नाही पुढचा ब्लॉग आता काय बनवणार टी व्ही बघा फक्त तुम्ही नको टी व्हीमध्ये कॉपरेट पडला काय ना भीती वाटते बाई काय होऊन जाईल कधी जाऊ द्या नंतरच भेटता मगर भाऊ आल्यावर. आपण आज मयुरेश रक्टे यांच्या घरात अजय भाऊ कोळसे आदित्य भाऊ मगर सिद्धेश आणि सोनू तेजस. अरे नाही रेच्या पप्पांचं नाव येत होतं माझं अमन. अजयचं स्कॉलरशिपचं फॉर्म भरतं काय रे कॉम्प्रेशन इन्फॉर्मेशन कुठं याच्यावर थोडं पेमेंट करून पेमेंट इन्फॉर्मेशन तोच टाकणार आहे. अकाउंट नंबर दिला तर कटणार आदित्य बोलके कोण आला बाय केलं त्याला बाय 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 गिफ्ट घे गिफ्ट घे ना अरे चांगली गोष्ट आहे अरे घे ना बाई खुश राहा. कॉफीच्या पुढे भेटलं मला वाटलं मॅगीवर कॉफी टाक हे दे मला लागतील बेटा सोडलं दादा नाही बोलणं विषय रे पण काही विषय नाही हा ना भाई मोने गोरा झाला लगेच भाई नाही नाही भाई उघडं नाहीये मगर लय काढा भाई फोडून टाकली भाई मला एकदा बस ना त्याच्यावरती चला मॅगी बनाएंगे काय अरे चांगले लागते अरे शेव आणि कुरकुरे टाकून बनव आणि असं कॉफी म्हणतात डायरेक्ट कॉफी टाकायची कॉफी नाही रे मॅगी बनव कॉफी बनव मॅगी. आम्ही आमच्या वैभव भाऊ काय वैभव भाऊंना फोन लावलाय काय वैभव काय हे अरे फोनच उचलत नाही आणि हा ब्लॉग आम्ही रंजनला सेंड करणार रंजन बघत नाही म्हणून रंजन भाई खिशात आला पिटावचे माणसं ते पण मगर आणि मगर भाऊ वेगळे मगर एक पाण्यातले आणि एक जमीन हवेतले नाही रे हवेतच राहतो तो खिशातला तेच फोडत होतो मला कोणता भाई काय मोटरवाला नाद दिसतो एकदम
ही पार्टी चालू भाई. उमेश कुठून आला भाई. मगर भाईने मॅगी बनवली. अरे एक कमी झाली का. 4-5 झाले. चुकीचं मोजलं का रे भाई. मी त्याच्यात नाही त्याच्यात काहीच. मोन्याने घेऊन टाकलं भाई. चुकी बिचारा सिद्धेश भाऊला मॅगी नाही भेटली. जाऊ दे सिद्धेश. सॉरी काय रे भाई. काय माणसं आहे. जाऊ दे चला काय विषय नाही. अमन खा खा खुश करा भाई. मोनू हा काय काय म्हणतात. काय एवढ्या ब्लॉगसाठी नाही करू शकत तू एवढं. एक इश्क मेरा काबिल तेरे बिना गुजारा दिल है मुश्किल. तो मी भक्तीताईंना बोलून घेतले आमच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी. बटाटे उकडून बाजूला ठेवून दिलेले. कढई ठेवलेली आहे. फक्त ताईंची गाठ आहे. ताई येतील लवकरच. तर ताईंना दाखवतो मी. कुठे ताई. हे यांचा वेगळाच विषय चालू आहे. सॉन्ग अँड ऑल नथिंग मच. ताईची एंट्री. टडांग टडांग टडांग. काळे दिसतंय हो. आता गोरे दिसतंय. अरे यस भाई. हे सुपरस्टार हे माणसा. जुदा हो के भी तू मुझ में कहीं बाकी है. आमचा प्लॅन चेंज होऊन आलूचे पराठे बनले ना. आम्ही आता स्पीकर लावला एक मोठा गाणे बोलण्यासाठी. आमच्या फक्त त्याला काही काम नाही. काय म्हटली भक्तीला डब्बा लागतोय पायाखाली. एवढी आई छोटी नाही ठेवायची मग. बस रात साथ हो चाहे जो बात हो तेरे कहने से कर जाएंगे मर जाएंगे. ओ हम मर जाएंगे. और यारा तेरे गम अगर पाएंगे हम तेरी है कसम मर जाएंगे. बस हर्षा आता गममध्ये गेलाय भाई. फुल ऑन नॉनस्टॉप. अरे जिस राह पे है घर तेरा अक्सर वहाँ से मैं हूँ गुजरा. शायद यही दिल में रहा तू मुझको मिल जाए. क्या पता क्या है ये सिलसिला. जानू ना मैं जानू ना भाई. ये समझ जा जरा फिर मोहब्बत करने त्यात आहे अजून. है तू दिल. भाऊ एवढ्या स्वयंपाक करताय आईच्या गावात. हर्षा गान सवय. हा भाई मला आता डाऊट झालाय. मी गॅस वाढव ना. ते तेल होऊन जाईल सगळं माहिती का. ते शिजणारच नाही. गॅस वाढव थोडा. इज्जत आहे भाई. जमतंय का नॉनस्टॉप. मी पण त्यांच्यामध्ये मी दिसत नाही. कॅमेरा मागे मी. इज्जत आहे मगर. त्यात काही मिरकूट वगैरे त्याच्यात आलू मध्येच ना. भाई भाई
जिंदगी में तू जिंदगी बिताओ बस मला हे नाही समजत आहे हर्षा. हर्षा तू का बरं त्याच्यावर उभा आहे नक्की? मेरा साथ थामले हाथ चाहे जो भी होगा तू बस दे मेरा साथ. घ्या रे कोणता तरी एक चांगले घ्या. इधर आलू शेव घे रे कोणता तरी घे ना. अरे भाजी पेटी झाले मी काय पण गाणं म्हणतो. भाड्याने ते वाजव ना. ते कोणतं गाणं ना. आता नाही काय हे झालं ते टाकलं होतं त्याच्यावर. अरे ते हे वाजव. युनियन भक्ती, हर्षद भाऊ जाधव आणि सगळ्यात मेन माणूस किल्ला रे. भाई लय दिवसानंतर दिसला सगळ्यांना. आता माझ्या ब्लॉग मध्ये खूप दिवसानंतर दिसला. मग युट्यूब चॅनल असं बनायचं होतं रे. लय दिवसाचा ब्लॉगिंगचा प्लॅन होता, म्हणलं करून घेऊ. भक्ती ताईने स्वयंपाक केल्यानंतर भाई बसले मस्त पैकी जेवायला. सिद्धार्थला बोलतोय जेवायला बस, पण मग काय सिद्धा काय बसायला तयार नाही. हर्षा येड धावायचे थोडासा जाऊ दे करत बरे. सिद्धार्थला नाही बोलायचं. समजा क्या दात आहे ना पुढचा तुझा मध्ये घाली. तुला खूप त्रास होईल त्याच्यानंतर. तू ना मित्र कॅमेरा कडनं बंद भाई सगळं राहील. अरे भेंडी जे होईल. मला गाईडलाईन स्ट्राईक बी पडली ना तरी चालत. लाटमा पाय म्हणते खतम डायरेक्ट. हर्षा लाजला येड्या. भाई काही खरं नाही. सिद्धार्थ खिल्लारे भाऊला सोडून आम्ही आता आलोय घरी. आजचा ब्लॉग भरपूर गोष्टींमध्ये अनएक्सपेक्टेडच झाला. भक्तीताईंनीच आमचं ऐकून घेतलं ते बरं झालं की स्वयंपाक करायला आल्या त्या. आणि सिद्धार्थ पण अचानकच आला. त्याच्याकडून भरपूर काही अशा गोष्टी माहीत पडल्या की ज्या डेंजरस होत्या थोड्या. ओके अनएक्सपेक्टेडवाल्याच, पण चांगली गोष्ट आहे, काही विषय नाही. आणि काही नाही, मग आजचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट करा खाली मस्त. बाकी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.